बिद्रीच्या डिस्टिलरी प्रकल्पावरील निलंबन कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती. सत्ताधारी अध्यक्ष के.पी. पाटील यांना दिलासा. बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावर पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्रीची तपासणी करून परवाना रद्दच्या केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबत आज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला व न्यायाधीश फिरदोष पुणेवाला यांनी निर्णय दिला. या निर्णयाने सत्ताधारी अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून कार्यक्षेत्रातील जवळपास 68,000 ऊस उत्पादक सभासद, तोडणी वाहतूकदार व संबंधित घटकासह संपूर्ण कार्यक्षेत्रात समाधानाचं वातावरण पसरलं आहे. आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. बिद्री साखर कारखान्याने उपपदार्थ निर्मितीचा डिस्टिलरी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पावर 21 जून रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची रात्रीची अनुषंगिक तपासणी केली होती. या तपासणीत काही त्रुटी असल्याचं कारण पुढे करून प्रकल्प सील केला होता. तसेच प्रकल्पाचा उत्पादन परवानाही निलंबित केला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई चुकीची असल्याने याबाबत कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची 6 वेळा सुनावणी झाली. त्यामध्ये कारखाना व राज्य उत्पादन शुल्क विभाग या दोघांच्याही बाजू समजावून घेण्यात आल्या. कारखान्याच्या बाजूचा विचार करून न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत डिस्टिलरी प्रकल्पावर झालेली कारवाई स्थगित केली आहे. कारखान्याच्या वतीने ॲडव्होकेट डी.बी. सावंत व ॲडव्होकेट विनायक साळोखे यांनी, तर सरकारच्या वतीने ॲडव्होकेट श्रीमती एस.डी. व्यास यांनी काम पाहिलं. के.के. न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के.के. न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.